नमस्कार. आज आम्ही पक्ष्यांसाठी इथे पाणी ठेवणार होतो. तर बघा मुलाने कसे टोकरे असे बनवून घेतलेले टोपले. तर बघा किती छान बनवले त्याने. त्याने स्वतःच याला होल करून आणि तार वगैरे बसवलेले. आज त्याला सुट्टी होती तर तोही आला होता शेतामध्ये. तर म्हणत होता की मीही तुमची मदत करतो. आता आम्हाला 8-10 दिवस पहिलेच हे टोपले लावून घ्यायचे होते, पण काय ना कामाच्या गडबडमध्ये काही जमलं नाही. तर आज थोडा निवांत टाईम होता तर म्हटलं चला टोपलेच लावून घेऊ. तर हे बघा त्याच्या पप्पाला सांगितलं त्याने की पप्पा इथं कुठं लावता, तर बघा तर इथे लावून दिले बघा त्यांनी. आता कसं उन्हामुळे पक्ष्यांना काही खायला प्यायला नसते आणि रानसुद्धा पूर्ण असं उलगडून गेलेले असते. तर कसं हे थोडंफार त्यांना पाणी वगैरे भेटेल, तर म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न असतो. आणि इथे सुद्धा एक खोडाजवळच यांनी एक हे टोपलं लावून घेतलेलं आहे. कारण काय ना की इथे ना 2-3 खारुताई येतात आणि त्यासुद्धा इथे पाणी पितात. आता दरवर्षीच आम्ही असे टोपले वगैरे लावून घेतो, त्यामुळे आम्हाला माहीत आहे की कुठे पक्षी किंवा खारुताई वगैरे पाणी प्यायला येतात किंवा पितात. तर त्यामुळे आम्ही ही आमची ठराविकच जागा असते. पण आमचा मुलगा आज आला होता तर त्याला ही खूप उत्सुकता होती. तर बघा इथे असे टोकरे लावून घेतलेले. आणि दुसऱ्या साईडने बघा इथे मी एक टोकरं लावलं होतं. मला असं वाटलं ताराच्यावरती आपण तारेवरती लावू तर इथे पक्ष्यांना लवकर दिसेल पाणी. तर अहोनी म्हटलं मला की गरम पाणी तू पिशीन का, एवढ्या उन्हातून आली, किंवा उन्हातलं गरम पाणी तू पिशीन का. तर मलाही ती थोडं वाटलं की हो गड्या थंडच पाणी पाहिजे, झाडाखाली पाणी थंडच राहतं. तर मला ही गोष्ट पटली. आता बघा आम्ही इकडे दुसऱ्या झाडाकडे आलेलो होतो आणि इथे सुद्धा टप लावून घेतला आणि मी झोक्यावर बसून हा व्हिडिओ काढत होते. तर बघा किती मस्त झाड वगैरे, मस्त झोका. इथे समोर सुद्धा एक टोपलं लावून घेतलेलं आहे बघा. पक्ष्यांना कसं आहे इकडं तिकडे फिरावं लागतं उन्हामध्ये, काही जास्त खायला सुद्धा नसते. तर आम्ही इथे रोजच असं याच्यामध्ये आम्ही पिशवीमध्ये ना थोडेसे दाणे वगैरे, ज्वारीचे, बाजरीचे किंवा तांदळाचे दाणे आम्ही घेऊन जातच असतो. आणि झाडाखाली जिथे बसतो ना तिथे आम्ही असे दाणे टाकत असतो की ते दाणे खातील. आता इथे मी ना टोकऱ्यामध्ये पाणी टाकत आहे आणि हे काम रोजचंच आहे आता माझ्याकडे. तर बघा इथे पाणी टाकून घेतलं आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवले. तर बघा पक्षी तर काही अजून आले नव्हते, पण काडी कचरा वगैरे पहिलेच आला होता. काडी कचरा म्हणजे आता झाडाचे पानं आणि झाडाचीच फुले त्यामध्ये पडलेली आहे. आता ह्या दुसऱ्या टोकऱ्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे. मलाही जर कधी असं वाटत असेल की कुठेतरी पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे, तर तुमच्या स्वतःच्या गच्चीवर किंवा कुठेही जिथे तुम्हाला पक्षी दिसत असेल तिथे आवर्जून असे पाणी ठेवा. कारण काय त्यांना पाणी लवकर असं भेटत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर बघा मी इथे ना असे तांदळाचे दाणे आणले होते. आता हे तांदळा जे खालचे जे आपण तांदूळ गाळून घेतो आणि जे खालचे तांदूळ जे असतात ना, तर मी आज तेच आणलेले होते. तर चला त्यांना थोडंफार खायला भेटेल तर चला थोडंसं टाकूया म्हटलं. आता कधी बाजरी, कधी ज्वारी, कधी सगळं असं वेगवेगळे असे आणत असते. आज हे भेटलं मला तर हे दाणे घेऊन गेले मी. तर बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.